जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YouTube चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी काही ना काही अंशी सध्या सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही बिंदू नामावली अपडेट संदर्भात जी माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषद असेल, आयुक्त स्तरावर असेल, महानगरपालिका, नपा असेल, खाजगी संस्था असेल, तर त्यांना आपापल्या स्तरावरनं ज्या काही बिंदू नामावली संदर्भात जी काही अपडेट असेल, तर ती संपूर्ण कार्यवाही त्या ठिकाणी अद्ययावत करून ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती म्हटली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया सध्या बघा होत असतात आणि त्याच्यामध्ये जी नियमावली असते ती देखील सध्या आपल्याला पाहायला मिळत असते. आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरती 2022 मध्ये ज्या काही नियमावली होत्या त्यानुसार सध्या बघा त्या ठिकाणी शिक्षक भरती जी असेल तर ती या ठिकाणी 2025च्या अनुषंगाने काही प्रमाणात जे काही बदल असेल तर ते बदल सध्या बघा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी त्यानंतर जे काही संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांच्या मार्फत पाठपुरावा देखील सध्या सुरू आहे. जेणेकरून शिक्षक भरती कशी पारदर्शक आणि लवकरात लवकर तातडीने कशी बघा या ठिकाणी होईल त्या अनुषंगाने विशेष लक्ष इथं बघा दिलं जात आहे. आता मागचं जे काही पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पद भरती बिंदू नामावलीचं हे जे पत्र आहे, तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या बघा तयार करून ठेवण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरती काही ना काही अंशी थोडीफार ह्या ठिकाणी बघा गती आपल्याला येताना सध्या पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी माननीय जे काही सध्या शालेय शिक्षण मंत्री असेल किंवा जे प्रधान सचिव असेल त्यांच्याकडे प्रमुख जे काही शिक्षक भरती पारदर्शक कशा पद्धतीने होईल त्यासाठी मागण्या देखील केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही बम साहेब आहे सदस्य महाराष्ट्र विधानसभा, तर त्यांच्या मार्फत देखील एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री महोदय आणि जे काही माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग ह्यांना हे जे काही निवेदन आहे तर ते निवेदन देखील इथं देण्यात आले. आता याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय म्हणजे शिक्षक पद भरती या ठिकाणी बघा टेट 3 शिक्षक पद भरती प्रक्रियेतील पारदर्शकता गुणवत्तेच्या दृष्टीने विविध मागण्यांबाबत अशा पद्धतीचा इथं विषय देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनेच्या माध्यमातून देखील निवेदने दिलेली त्या अनुषंगाने हे एक सध्या बघा महत्त्वाचं जे काही लोकप्रतिनिधींमार्फत देखील माननीय प्रधान सचिव आणि शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना हे निवेदन इथं पोहोचलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या बघा खूप महत्त्वाच्या आहे जेणेकरून शिक्षक भरती जी आहे 2025ची तर ती कशी बघा या ठिकाणी पारदर्शक होऊ शकते. त्याच्यामध्ये पहिली जी मागणी आहे तर राज्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे 100% भरून शैक्षणिक दर्जा उंचवावा ही जी प्रमुख मागणी इथं देण्यात आलेली आहे. कारण शिक्षक भरतीची जी काही रिक्त पदं आहे तर ती बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात आणि 100% जर शिक्षक पदे या ठिकाणी भरली तर जास्तीत जास्त उमेदवारांना जी संधी असेल तर ती इथं मिळू शकते. त्यानंतर दुसरी जी काही मागणी आहे तर ती एक भरती एक पद धोरण राबवून पुनरावृत्ती टाळावी. मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये एकच उमेदवार 3-3, 4-4 वेळा निवडला गेला होता आणि त्यामुळे कमीत कमी मार्कवाले जे उमेदवार होते तर त्यांना तिथं संधी मिळाली नाही. तर आता 2025च्या पदभरतीमध्ये एक बिंदू एक पद अशा पद्धतीचं जे काही धोरण आहे तर ते सध्या बघा राबवावं अशा पद्धतीने इथं मागणी झालेली आहे. म्हणजे एकदा निवड झाली का त्याला पुन्हा पुढच्या जी काही पदं असेल किंवा जे बिंदू असेल त्याच्यामध्ये संधी मिळू नये, कारण त्याच्यामध्ये तोच उमेदवार सध्या रिपीट होतो आणि इतर उमेदवारांना संधी मिळत नाही. तर ह्या मागणीमुळे इतर जे काही कमी मार्क असणारे उमेदवार असतील त्यांना देखील संधी इथं मिळणार आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची मागणी जी आहे तर ती सध्या होती. त्यानंतर पुढची मागणी आहे अपात्र गैरहजर माजी सैनिक समांतर आरक्षणाच्या जागा रूपांतरित करून प्रतीक्षा यादी जाहीर करावी. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये प्रतीक्षा यादी 2022 मध्ये 2017 मध्ये न होती, कारण इतर ज्या काही परीक्षा असतात त्याच्यामध्ये प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट असते जेणेकरून इतर जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना तिथं बघा संधी वेटिंग लिस्टनुसार मिळत असते. म्हणून इथे अपात्र गैरहजर माजी सैनिक समांतर आरक्षणाच्या जागा रूपांतरित करून प्रतीक्षा यादी देखील सध्या बघा इथं जाहीर करावी. हा मुद्दा देखील इथं एक महत्त्वाचा इथं घेण्यात आलेला आहे. त्यानंतर इथं बघा महत्त्वाचं या ठिकाणी जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी संच मान्यता धोरण रद्द करून पात्र उमेदवारांमधून शिक्षक भरती करावी. इथं जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण सध्या वाढत आहे आणि त्यानुसार जी काही शिक्षक भरतीमध्ये जी पदं आहे तर ती सध्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला इथं मिळत आहे. म्हणून संच मान्यता धोरण जे आहे तर ते रद्द त्या ठिकाणी व्हावा या अनुषंगाने इथं एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे.
तसंच जी काही शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की इथं सांगितल्याप्रमाणे जिल्हानिहाय नव्हे तर केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी अशा पद्धतीने 5वा मुद्दा इथं घेण्यात आला आहे. कारण शिक्षक भरती मागे ज्या पद्धतीने राबवली 2022च्या त्या पद्धतीने सध्या बघा इथं केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी अशा पद्धतीचा इथं सध्या मुद्दा घेण्यात आलाय. पुढचा जो आहे तर तो मुलाखतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी उपस्थितांचा पुरावा संस्थेकडून घेणे बंधनकारक करावे. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या मुलाखत आणि मुलाखतीशिवाय अशा पद्धतीच्या 2 प्रकारच्या ज्या वेकेन्सी असतात तर ते येत असतात. तर याच्यामध्ये मुलाखतीतील जे काही वेकेन्सी आहे तर त्या संस्थेमध्ये सध्या बघा भरल्या जातात. आता त्या अनुषंगाने हा एक मागणी जी आहे तर ती मागणी सध्या इथं घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची मागणी जी आहे इथं बघा 7 नंबरची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी पात्रतेशिवाय कोणतीही पदोन्नती प्रक्रिया राबवू नये हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं घेण्यात आलाय. पुढची मागणी 8 नंबरची मनपा नपा कटक मंडळातील रिक्त पदे पवित्र पोर्टल मार्फत भरावी. कारण ह्या संदर्भात देखील सूचना ज्या आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या जेणेकरून महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद, कटक मंडळ ही जी पदं आहेत तर ही पदं देखील पवित्र प्रणालीमध्ये सध्या बघा भरायची आणि जास्तीत जास्त पदं येण्यासाठी ही मागणी इथं करण्यात आली. त्यानंतर टेट 3 निकालातील अपात्र नावे त्यानंतर पुनरावृत्ती उमेदवार भरतीतून बाद करावे. आपल्याला माहिती आहे की अपात्र जी नावे आहे बाबू शोना वगैरे जी सिंगल नाव होते तर ते नावं नेमकी कशी आली काय आली त्याची सध्या बघा या ठिकाणी चौकशी करून अशी जी नावं असेल असे जे उमेदवार असेल तर ते भरती प्रक्रियेतून सध्या बघा या ठिकाणी बाद करावे जेणेकरून जे जेन्युइन उमेदवार असेल तेच त्या ठिकाणी बघा जे पास झालेले आहे तेच भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात. आणि जे सध्या गैरप्रकार असेल किंवा इतर ज्या काही बाबी लक्षात जर आल्या असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी अपात्र करावे अशा पद्धतीची देखील इथे एक मागणी आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी कला, क्रीडा, संगणक त्यानंतर विशेष शिक्षक संवर्गाची भरती पूर्ण क्षमतेने करावी. कारण कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक हे जे काही विशेष शिक्षक आहे यांची भरती प्रक्रिया देखील सध्या बघा मागच्या अनेक वर्षापासून रखडलेली होती. पदं येत नव्हती. तर त्यांची पदं देखील सध्या या ठिकाणी जास्तीत जास्त क्षमतेने यावी त्या अनुषंगाने इथं मागणी घेतलेली आहे. तर कला आणि क्रीडा किंवा संगणक विशेष शिक्षकांसाठी देखील ही एक महत्त्वाची बाब असणार आहे. पुढे बघा मागील अनुशेष भरून आरक्षणानुसार जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करावी अशा पद्धतीची मागणी देखील इथं घेतलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी आश्रमशाळा समाज कल्याण विभागातील कंत्राट शिक्षक भरती रद्द करून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करावी. कारण आपल्याला माहिती आहे की कंत्राटी शिक्षक जर बघितले तर 75,000 पेक्षा जास्त अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जी पदं आहे तर ही पदं कायमस्वरूपी जर भरती केली तर इथं जास्तीत जास्त उमेदवारांना संधी इथं मिळू शकते. तसंच महत्त्वाचं या ठिकाणी पवित्र पोर्टल मदत कक्ष जो असेल तर तो स्थापन करून उमेदवारांच्या समस्यांचं निराकरण करावे ही एक मागणी आहे. आणि शिक्षण आयुक्त कार्यालयात माहिती अधिकार फलक स्पष्टपणे लावावा अशा ह्या 2 मागण्या इथं जनरल स्वरूपाच्या करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या संपूर्ण 14 मागण्या आहेत. तर त्या ह्या 14 मागण्या सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या मागण्या इथं करण्यात आलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर बघा या ठिकाणी जर मागण्या त्या ठिकाणी मंजूर झाल्या तर भरती प्रक्रियेमध्ये जी काही पारदर्शकता असेल आणि इतर कमीत कमी मार्कवाले उमेदवार देखील ह्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना संधी जी असेल तर ती संधी इथं मिळू शकते. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं जी असेल तर ती पदं येणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या प्रमुख मागण्या इथं करण्यात आलेल्या आहे. आता ह्या मागणीमुळे इतर जे काही उमेदवार आहे म्हणजे कमी जर मार्क तुम्हाला टेट 3 परीक्षेमध्ये मिळाले असेल तरी देखील तुम्ही आता होप्स या ठिकाणी ठेवू शकतात. कारण ह्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत 14 मागण्या ह्या त्या ठिकाणी बघा ज्या पूर्ण जर झाल्या तर शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार सध्या या ठिकाणी लागू शकतात. तर ही एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी बघा जी काही लिंक असेल तर ती देण्यात आलेली आहे. या संदर्भात काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून आम्हाला देखील तो नेमकं काय सध्या तुमच्या समस्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चांगल्या देखील कमेंट करू शकतात जेणेकरून आम्हाला देखील पुढे काम करायला मोटिवेशन त्या ठिकाणी मिळत राहील. तर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत देखील शेअर करा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जी काही बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आणि ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जातील. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.